हरे कृष्णा। जगत गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय। जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतस्य अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी शिल प्रभुपाद महाराज की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतस्य भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर शिल प्रभुपाद महाराज की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। वृंदावन धाम की जय, द्वारका धाम की जय, पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की जय, अयोध्या धाम की जय, बद्रीनाथ धाम की जय, गंगा माई की जय, यमुना माई की जय, तुलसी महारानी की जय, भक्ति देवी की जय, हरिनाम संकीर्तन की जय, समवेद भक्तवृंद की जय, समवेद भक्तवृंद की जय, समवेद भक्तवृंद की जय। श्री गुरु गौरांग की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुमिलितेन तस्मै श्रीगुरुवे नमः।
श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुपदकमलं श्रीगुरुवैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम्। साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्विताञ्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विशुभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो भवत पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ब्राह्मणदेवाय गोब्राह्मणहिताय जगदिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। ओं नमो भगवते वासुदेवाय। ओं नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आप सभी का आज के इस हम लोग चर्चा करेंगे श्रीमद् भागवतम के स्कंद 3 भाग पहले भाग पे, जो मैत्रेय मुनि विदुर जी से बता रहे हैं कि भगवान विष्णु जी ने ब्रह्मा जी को अपने नाभि के कमल से उत्पन्न करने के बाद जब सृष्टि की निर्मित करने की जरूरत पड़ी, तभी उनको कहा गया। तो उन्होंने ब्रह्मा जी ने प्रथम तपस्या करके भगवान को प्रसन्न करने का प्रयत्न किया, तभी वो बता रहे हैं, उसके ऊपर चर्चा करें। मैत्रेय उवाच इति ते वर्णिताक्षतां कालाख्य परमात्मनः महिमादिवेद गर्भास्त यथास्त्राक्षी बोध में। श्री मैत्रेय म्हणाले, हे ज्ञानवान विदुर, आतापर्यंत मी तुला भगवंताचा त्यांच्या काळ स्वरूपातील महिमा विशद करून सांगितला। आता तू माझ्याकडून वेदगर्भ ब्रह्मदेवाने केलेल्या निर्मितीविषयी ऐकू शकतोस। सर्जाग्रेधास्मित्र मथ तामीमादिगुत्रा महामोहच मोहच तमश्चाज्ञानवृत्तया ससर्जाग्रे धतामिस्र मथ मामिस्रमादिकृतां महामोहं समोहं च तमश्चाज्ञावृतं यः। ब्रह्मदेवाने प्रथम आत्मवंदना, मृत्यूची जाणीव, विफलतेमुळे येणारा क्रोध, मिथ्या स्वामित्वाची जाणीव आणि भ्रामक शरीर संकल्पना किंवा स्वतःच्या वास्तविक स्वरूपाचे विस्मरण यासारख्या अज्ञानी वृत्ती निर्माण केल्या। प्रथम जेव्हा भिन्न भिन्न योनीतील विविध प्राण्यांच्या प्रत्यक्ष निर्मितीपूर्वी ब्रह्मदेवाने भौतिक जगात जीवास ज्या स्थितीमध्ये राहावयाचे असते त्या स्थितीची निर्मिती केली। स्वतःच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण झाल्याविना जीवाला भौतिक बद्धावस्थेत राहणे केवळ अशक्य असते। म्हणून भौतिक अस्तित्वाची सर्वप्रथम अवस्था म्हणजे जीवाला त्याच्या मूळ स्वरूपावस्थेची झालेली विस्मरण होय। सत्य स्वरूपाची विस्मृती झाल्यानंतर जरी शुद्ध जीवात्मा जन्ममृत्यूरहित असला तरी त्याला निश्चितच मृत्यूचे भय वाटू लागते। भौतिक प्रकृतीशी होणारे हे मिथ्या तादात्म्य श्रेष्ठ नियंत्रणाच्या योजनेने प्राप्त होणाऱ्या वस्तूवर भ्रामक स्वामित्व गाजविण्यास कारणीभूत असते। जीवांना सर्व भौतिक साधन संपत्ती त्यांच्या शांततामय जीवनासाठी आणि बद्ध जीवनात आत्मसाक्षात्कारासाठी कर्तव्य पालनासाठी दिलेले असते। परंतु देहात्म बुद्धीमुळे बद्ध जीव भगवंताच्या संपत्तीवर प्रभुत्व गाजविण्याच्या मिथ्या जाणीवेने जखडला जातो।
या श्लोकात स्पष्ट होते की ब्रह्मदेवच भगवंताची निर्मिती आहेत आणि जीवांना भौतिक जगामध्ये बद्ध करणाऱ्या 5 प्रकारच्या अज्ञानी वृत्ती ही ब्रह्मदेवांचीच निर्मिती आहे. मनुष्य जेव्हा समजतो की ब्रह्मदेवाच्या जादूच्या कांडीच्या प्रभावाखाली बद्ध जीव असतात, तेव्हा जीवास भगवंताच्या समान समजणे हे निव्वळ हास्यास्पद आहे. या श्लोकात 5 प्रकारच्या अज्ञानांचा स्वीकार पतंजलींनी सुद्धा केलेला आहे. दृष्टा पापीयसी सृष्टी नात्मान ब्रह्मण्यतः भगवद्धानपतेन मनसान्यात तो सुजत. चुकीचा मार्ग दाखविणारी अशा प्रकारची पुष्टी हे एक पापकृत्य आहे. असे पाहून ब्रह्मदेवांना आपल्या कार्याचा फारसा आनंद झाला नाही. म्हणून भगवंताचे ध्यान करून त्याने स्वतःचे शुद्धीकरण केले. नंतर त्याने निर्मितीच्या दुसऱ्या अवधीचा प्रारंभ केला. सांगायचं तात्पर्य काय की ज्यावेळेस त्यांना निर्मिती करायला सांगितली त्यावेळेस त्याने प्रथम वेगवेगळेपणा केला, परंतु ते जेव्हा तिथे अयोग्य ठरले त्यावेळेस त्याने भगवंताच्या ध्यान करून भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मदेवाने निरनिराळ्या प्रकारच्या अज्ञान प्रभावाची निर्मिती केली, परंतु त्यांना ते करावेच, कारण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत 15व्या अध्यायात म्हणतात ते प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित आहेत. प्रत्येका स्मरणासाठी व विस्मरणासाठी ते सहाय्य करतात. भगवान परम कृपावंत असणारे भगवंत एका स्मरणासाठी तर दुसऱ्या विस्मरणासाठी का सहाय्य करतात. वास्तविकपणे त्यांची कृपा एकासोबत पक्षपात आणि दुसऱ्यासोबत शत्रुत्व अशा प्रकारे व्यक्त होत नाही. भगवंताचा अंश असल्याने जीवामध्ये भगवंताचे सर्व गुण अंशरूपाने असतात, म्हणून त्यांच्यामध्ये आंशिक स्वातंत्र्य असते. ज्या व्यक्तीकडे काही स्वातंत्र्य असते ती व्यक्ती अज्ञानामुळे काही वेळा त्यांचा दुरुपयोग करू शकते. जेव्हा स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून अज्ञानात कितपत पडण्याची इच्छा करतो तेव्हा परमदयाळू भगवान सर्वप्रथम त्याला अधोगतीपासून वाचविण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तो नरकामध्ये जाण्याचा हेका करतो तेव्हा ते त्याला त्याच्या मूळ स्वरूपाची विस्मृती होण्यास सहाय्य करतात. भगवंत पतित जीवास अधोगतीचे अगदी शेवटचे टोक गाठण्यास सहाय्य करतात. बघा भगवान किती दयाळू आहेत आणि दयाळू भगवान असल्यामुळे ते आपल्या भक्ताला तर जीवापलीकडे प्रेम करतात, परंतु जर एखादा त्यांचा जो विरोधक आहे, एक दुश्मन आहे, जसे पुतना, जसे कंस, जालंधर वगैरे जो ह्यांना पण भगवंताने आपल्या योग्य जागेवर पाठवलं, त्यांच्या धामामध्ये पाठवलं. म्हणजे एवढे दयाळू आहेत. आणि आम्ही दयाळू हा स्वभावच आपल्यामध्ये नाही. वास्तविक मित्रावर दया करणार तशी शत्रूवर पण दया करण्याचा आपल्याला विचार आला पाहिजे मनात. आपला शत्रू कोण आहे या जगात? कोणी नाही. आपण शत्रुत्व पत्करतो दुसऱ्याबद्दल का? तर आपल्या मनामध्ये लोभ, क्रोध, अहंकार, ईर्ष्या, मोह हे जे राक्षस भरलेले आहेत ते तयार करतात की त्याने माझ्याबरोबर असं केलं मग तो माझा असा आहे. हे सर्व अयोग्य आहे. प्रत्येकाने प्रत्येकावर, माणसाने, अशी म्हण आहे मराठीमध्ये, माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे. आम्ही कशा पद्धतीत वागतो? आम्ही तर अक्षरशः जनावरासारखे वागतो. का? गरज सर्व व्हायचं म्हणून, चल त्याने असं केलं, त्याचं तोंडच बघू नये, त्याने असं केलं, त्याने हे आपण कशाला? बघा, एक भक्त जेव्हा भक्ती करतो आणि दुसऱ्याचे दोष जेव्हा काढतो, त्याने असं केलं, त्याने असं केलं, त्याने असं केलं, मग स्वतःकडे कधी कधी बघ. स्वतःकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला माहिती पडतो आपण किती दोषी आहोत. अरे आपण दुसऱ्याचे दोष बघतो, पण दुसरा आपले दोष बघत असतो, पण तो सांगत नाही. आणि आपण लोकांना सांगत असतो असा आहे, तो तसा आहे. आपला शक्ती आपण वाया घालवतो, वेळ वाया घालतो दुसऱ्याच्या गोष्टी बोलण्यात, आणि आपला
जो मनाचा जो स्थिरपणा आहे तो वाया घालवतो. कशासाठी? तर दुसऱ्याच्या गोष्टी करून. म्हणून कधीही कोणताही व्यक्ती आपल्याला दुसऱ्याबद्दल काही सांगत असेल, आपल्या व्यक्तीबद्दल जरी सांगत असेल, तरी इथून ऐकायचं, इथून सोडून द्यायचं. त्याच्यात डोक्यात काही ठेवायचं नाही आणि त्याला काय बोलायचं नाही. का? तो आपल्याकडून दुसऱ्याबद्दल काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतो स्वतःच्या फायद्यासाठी आणि आपल्याला डिस्टर्ब करतो. हे मुख्य समजणं महत्त्वाचं आहे. आज लोक फोन मिळाल्यामुळे काय रिचार्ज किती जातोय, बॅटरी चार्ज किती जाते, त्याच्याकडे लक्षच नसतं. बोलत असं काय मी काय खाल्लं, हे केलं, ते केलं, काय बोलायची काय गरज आहे? फोन कशासाठी घेतला आहे? फोन घेतलाय खुशालीसाठी आणि महत्त्वाच्या कामाशी बोलण्यासाठी. पण लोक किती दिवसापासून तुंबून ठेवलेलं असेल ते पण काढून टाकतात त्याच्यात आणि ते एकामेकाला सांगून त्याचा पण वेळ वाया घालवतात, स्वतःचा पण घालवतात. अशा पद्धतीचं चाललेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य काय? परमदयाळू भगवंत सर्वप्रथम अधोगतीपासून वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि नरकामध्ये जाण्याचा हेका जर कोण करत असेल त्याला त्याच्या मूळ स्वरूपाची विस्मृती होण्यास सहाय्य करतात. भगवंत पती जीवास अधोगतीचे अगदी शेवटचे टोक गाठण्यास सहाय्य करतात. भगवंत पती जीवास अधोगतीचे शेवटचे टोक गाठण्यास सहाय्य करतात. याद्वारे त्याला स्वतःच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून आपण सुखी आहोत की नाही हे पाहण्याची संधी सुद्धा देतात. म्हणजे किती दयाळू आहे. बद्धजीव आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहेत म्हणूनच त्याच्या 5 प्रकारच्या अज्ञान वृत्ती लादण्यात आल्या आहेत. भगवंताचा विनम्र सेवक या रूपाने ब्रह्मदेव एक आवश्यक कार्य करण्यास म्हणून ते सर्व करतात. त्यांना मुळीच आनंद वाटत नाही, कारण भगवत भक्तास एखाद्याचे त्याच्या मूळ स्वरूपावस्थेत झालेले पतन पाहणे स्वाभाविकपणे आवडत नाही. आत्मानुभूतीच्या मार्गाने मुळीच काळजी न करणाऱ्या जीवांना आपल्या प्रवृत्तीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी भगवंताकडून सर्व प्रकारची सुविधा मिळतात आणि त्या प्रक्रियेमुळे मध्ये ब्रह्मदेव निश्चितपणे सहाय्य करतात. ब्रह्मदेवाने प्रथम कोणाला निर्माण केलं हे आता आपण सनकंच सनंदच सनातनमथात्मभू सनंत कुमारच मुनिश्री क्रियानुध्वरैत सहाम सनंकच सनंदच सनातनमथात्मभू सनंत कुमारं च मुनिष्निष्क्रियानुध्वरेत सहाम. प्रथम प्रारंभी ब्रह्मदेवाने सनक, सनंद, सनातन आणि सनंत कुमार नामक 4 श्रेष्ठ ऋषी निर्माण केले. त्यापैकी सर्वांचीच ऐहिक कार्याचा स्वीकार करण्याची इच्छा नव्हती, कारण ते ऊर्ध्वतेला असल्याने अत्यंत उन्नतावस्थेत होते. हे पुत्र आहेत कोणाचे? ब्रह्मदेवांचे. सनक, सनातन, सनक, सनंद, सनातन आणि सनंत कुमार. तात्पर्यामध्ये भगवत इच्छेने ज्या जीवाची अज्ञान हीच गती होती त्या जीवासाठी एक आवश्यक म्हणून ब्रह्मदेवाने जरी अज्ञानाच्या तत्वाची निर्मिती केली होती तरी ते असे प्रशंसनीय कार्य करण्यास समाधानी नव्हते. म्हणून त्याने 4 ज्ञान तत्वे निर्माण केली. सांख्य अर्थात भौतिक अवस्थाच्या विश्लेषणात्मक अभ्यासासाठी प्रायोगिक तत्वज्ञान. काय? सांख्य म्हणजे योग अर्थात भवबंधनातून शुद्ध जीवाच्या मुक्तीचा मार्ग. आणि 3 वैराग्य अर्थात स्वतःला सर्वांचे आध्यात्मिक ज्ञानात उन्नत करण्यासाठी जीवनातील ऐहिक सुखोपभोगापासून पूर्ण आसक्तीचा स्वीकार. आणि तपस
अर्थात आध्यात्मिक पूर्णत्वासाठी विविध प्रकारच्या स्वेच्छायुक्त तपोभास साधना व व्रते आध्यात्मिक उन्नतीची ही 4 तत्वे सनक, सनंद, सनातन आणि सनत यांच्यावर सोपविता यावीत म्हणून ब्रह्मदेवाने या 4 महर्षींची निर्मिती केली. आणि या चतुष्कुमाराने भक्ती मार्गाच्या प्रसारासाठी म्हणून स्वतःचा असा कुमार संप्रदाय आरंभ केला, जो पुढे निंबार्कर संप्रदाय म्हणून ओळखला जाऊ लागला. हे सर्व श्रेष्ठ कुमार पुढे महान भक्त झाले, कारण भगवंताची भक्तिमय सेवा केल्याविना कोणासही आध्यात्मिक मूल्याच्या कोणत्याही कार्यात यश प्राप्ती करता येत नाही. बघा, ब्रह्मदेवाने काय निर्माण केलं? प्रथम त्यांनी 4 ज्ञान तत्वे निर्माण केली. ज्ञान तत्वे कोणती? सांख्य, योग, वैराग्य आणि तप. आणि त्यानुसार त्याने 4 कुमार निर्माण केले: सनक, सनंद, सनातन आणि सनत. सनक, सनंद, सनातन आणि सनत. आणि ह्या 4 कुमारांना सांख्य, योग, वैराग्य आणि तप हे कार्य दिले. आणि त्यामुळे निंबार्कर कुमार संप्रदाय किती आहे? 4 आहे. श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, निंबार्कर संप्रदाय. श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, रुद्र संप्रदाय. 4 संप्रदाय. या 4 संप्रदायामध्ये हे 4ही संप्रदाय रुद्र, कुमार, श्री और श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय, ब्रह्म, रुद्र संप्रदाय. तो ये 4 जो संप्रदाय ये इस निर्माण केले कोणी? आणि ह्या 4 संप्रदायाच्या माध्यमातूनच भक्तीमध्ये व्यक्ती जाऊ शकतो. एक तो कुमार संप्रदायाच्या माध्यमातून, दुसरा श्री संप्रदायाच्या माध्यमातून, तिसरा रुद्र संप्रदायाच्या माध्यमातून, ये ब्रह्म गौडिया संप्रदाय हा रुद्र संप्रदायामध्ये. तो ये 4 जो संप्रदाय हे प्रथम म्हणून इथे सांगितलेलं आहे. ब्रह्मदेवाने या 4 ऋषी महर्षींची निर्मिती केली. कोण? सनक, सनंद, सनातन व सनत. 4 महर्षींची निर्मिती केली. आणि 4 या चतुष्कुमारांनी भक्ती मार्गाच्या प्रचारासाठी म्हणून स्वतःचा असा कुमार संप्रदाय केला. कुमार संप्रदाय केला. आणि कुमार संप्रदाय आरंभ केला, जो निंबार्कर संप्रदाय म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि हे सर्व श्रेष्ठ कुमार पुढे महान भक्त झाले. आणि त्याने भक्तिमय सेवा केल्याविना कोणासही आध्यात्मिक मूल्याच्या कोणत्याही कार्यात यश प्राप्ती करता येत नाही. हे त्यापासून. म्हणून 4 संप्रदायामध्ये जो व्यक्ती आहे तोच व्यक्ती भागवत धामला जाऊ शकतो. 4 संप्रदायाच्या व्यतिरिक्त जो भक्ती करतो त्याचं भक्ती म्हणजे ती योग्यच नाही आहे. तान बभाषे स्वभूपुत्राण प्रजा सुजता पुत्रकः तन्निच्छ मोक्षधमार्णो वासुदेव परायणाम. तान बभाषे स्वभूपुत्राण प्रजा सुजता पुत्रकः तन्निच्छन् मोक्ष धर्माणो वासुदेव परायणो. पुत्रांच्या मतलब कुमार निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने त्यांना संबोधित केले. प्रिय पुत्रांनो, आता प्रजोत्पादन करा. तथापि ते भगवान वासुदेवावर आसक्त असल्यामुळे मुक्ती हेच त्यांचे ध्येय होते आणि म्हणूनच त्याने आपली अनिच्छा प्रकट केली. म्हणजे
ज्यावेळेस ब्रह्मदेवाने हे पुत्र निर्माण केले, कोण? सनक, सनंद, सनातन आणि सनत या चार चतुष्कुमारांना ब्रह्मदेवाने सांगितले की आता तुम्ही प्रजोत्पादन करू शकता, म्हणजे निर्मिती करू शकता. तात्पर्य, आपले श्रेष्ठ पिता ब्रह्मदेव यांनी विनंती केली तरी चार कुमारांनी गृहस्थाश्रमी होण्यास नकार दिला. त्याने काय सांगितलं की तुम्ही आता गृहस्थाश्रम पत्करून सृष्टीची उत्पत्ती करू शकता. पण त्याने नकार दिला. भवबंधनातून मुक्त होण्याविषयी जे गंभीर आहेत त्याने कौटुंबिक बंधनाच्या भ्रामक नाते संबंधात गुरफटून जाऊ नये. बघा, इथे स्पष्ट सांगितलं आहे. मी हमेशा बोलतो, कौटुंबिक जो संबंध आहे हा भ्रामक नाते संबंध आहे. भ्रम आहे, भ्रम, की माझी मिसेस, माझी मुलं, माझा परिवार, हा भ्रम आहे. आणि ह्या भ्रमामध्ये अडकल्यामुळे माणसाला भक्ती करता येत नाही. आणि म्हणून चतुष्कुमार कधीही त्या भ्रमात अडकले नाही. त्याने स्पष्ट सांगितलं, आम्ही गृहस्थाश्रम पत्करणार नाही, आम्ही साधू आहोत, आम्हाला साधू पद्धतीने राहायचं आहे आणि साधू पद्धतीनेच भगवती प्राप्ती करायची आहे आणि भक्तीचा प्रचार करायचा आहे. त्याने कौटुंबिक बंधनाच्या भ्रामक नातेसंबंधात गुरफटून जाऊ नये. लोक याविषयी प्रश्न विचारतील की साक्षात पिता आणि अखिल विश्वाचेही निर्माता असणाऱ्या ब्रह्मदेवाची आज्ञा चतुष्कुमार कसे काय नाकारू शकले? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की जो वासुदेव परायण आहे, अर्थात भगवान श्री वासुदेवाच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये पूर्ण गांभीर्याने संलग्न आहे, त्याने स्वतःच्या इतर कर्तव्याच्या दखल घेण्याची आवश्यकता नाही. बघा, इथे स्पष्ट सांगितलं आहे, जो भगवंताला पूर्ण समर्पित आहे, जो वासुदेव परायण, भगवंताला अर्थात भगवान वासुदेवाच्या भक्तीमध्ये भक्तिपूर्ण सेवेमध्ये पूर्ण गांभीर्याने संलग्न आहे, त्याने स्वतःच्या इतर कर्तव्याची दखल घेण्याची आवश्यकता नाही. स्पष्ट. देवर्षी भूतात्मनुना पुत्रणा न किंकरो नाय मुनीच राजन सर्वात्मनाय शरण शरणम गतो मुकुंद परिहत कर्तम. जे आपल्याला मोक्ष प्रदान करतात व आश्रय घेण्यासारखे जे एकमेव आहेत, त्या भगवंताच्या चरणकमळाचा ज्याने सर्व लौकिक संबंधाचा पूर्णपणे त्याग करून सर्वतोभावे आश्रय घेतला आहे, तो देवता, पितर, ऋषी, इतर प्राणीमात्रे, नातेवाईक वा समाजातील इतर कोणाचाही ऋणी अथवा सेवकही असत नाही. अशा प्रकारे महान पित्याने कौटुंबिक उत्तरदायित्व स्वीकारण्याची विनंती केल्यावर त्या विनंतीचा अभेर करण्याचा कुमारांच्या कृतीमध्ये काही चुकीचे नव्हते. बघा, ते स्पष्ट सांगितलं, जो भगवंतांचा परम, जो वासुदेव परायण अर्थात गांभीर्याने भक्तीमध्ये भक्तिपूर्ण सेवेमध्ये पूर्ण गांभीर्याने संलग्न झाला आहे, त्याने देवता, पितर, ऋषी, प्राणीमात्रे, नातेवाईक वा समाजातील इतर कोणाचाही ऋणी अथवा सेवकही असत नाही तो. आणि अशा महान पित्याने कौटुंबिक उत्तरदायित्व स्वीकारण्याची विनंती केल्यावरही त्या विनंतीचा अभेर करण्याचा कुमारांच्या कृतीमध्ये काहीच चुकीचे नाही. सोवधात सुतेरैवं प्रत्याख्यातानुशासनै क्रोध दुर्विषः जातं नियन्तमुपचक्रते. सोवधातं सुतेरैवं प्रत्याख्यातानुशासनै क्रोधं दुर्विषः जातं नियन्तुमपचक्रमे. पुत्राने आज्ञा पालन करण्यास नकार दिल्यावर ब्रह्मदेवांच्या मनात अतिशय क्रोध उत्पन्न झाला.
तथापि त्याने तो नियंत्रित करण्याचा आणि प्रगट न करण्याचा फार प्रयत्न केला. ब्रह्मदेव हे प्राकृतिक रजोगुणाचे अधिष्ठाता आहेत आणि प्रमुख मार्गदर्शक आहेत. कोटच्या रजोगुण. सत्वगुण कोण? विष्णू. तमोगुण कोण? शिवजी. तो रजगुणाचे अधिष्ठाता आहेत. म्हणून जेव्हा पुत्रांनी त्यांची आज्ञा पालन करण्यास नकार दिला तेव्हा ब्रह्मदेव क्रोधाविष्ट झाले. त्यासाठी स्वाभाविकच ते जरी कुमार अशा नकाराविषयी योग्यच होते तरी ब्रह्मदेव रजोगुणामध्ये मग्न असल्याने ते स्वतःचा अनावर क्रोध रोखू शकले नाही. बघा, ब्रह्मदेव स्वतःचा राग रोखू शकले नाही, क्रोध रोखू शकले नाही. तरी त्यांनी जो व्यक्त केला नाही, कारण ते जाणत होते की आपले पुत्र आध्यात्मिक ज्ञानामध्ये अत्यंत प्रबुद्ध आहेत व त्यामुळे आपण आपला क्रोध त्यांच्यावर प्रगट करू नये. बघा, कधी पण भक्तावर रागवायला नाही पाहिजे. परंतु काही लोक जेव्हा रागवतात तेव्हा भक्तीमध्ये पतन होतं. आपण जेव्हा एखाद्या व्यक्ती भक्ती करतोय आणि त्या भक्तीमध्ये तो पण भक्त आहे, आपण पण भक्त आहोत आणि त्याचा आपल्याला राग येतोय आणि आपण जेव्हा आपल्या मनासारखं नाही झालं का आपण त्याला काय बोलतो, त्याचं असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, दोष देऊन त्याला शाप वगैरे देण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तर त्याला तर काय होत नाही, पण आपलं पतन होतं. कारण आपण भक्ती आपण करताना त्रास देतोय आपण स्वतःला, तर ते अयोग्य आहे. कधी असं करता कामा नये माणसाने. म्हणून ब्रह्मदेवाने आपला क्रोध कंट्रोल केला की ते बोलू शकत नाही. धिया निग्रहमानोपी भुवो मध्या प्रजापते सधो जायता तन्मन्यू कुमारो निलोलोहितः. त्यांनी जरी आपला क्रोध नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला ब्रह्मदेवाने, तरी तो त्यांच्या भुवयांच्या मध्यातून बाहेर आला. या भुवया 2 आहेत, त्याच्यामध्ये आहेत. म्हणून आपण जेव्हा एक शांत चित्ताने जेव्हा समाधीस्थ होतो तेव्हा दोन्ही भुवयाच्या मध्ये आपण लक्ष ठेवायला पाहिजे. कारण जेव्हा मन शुद्ध आणि शांत करायचं असेल तर आपण एकाग्र होण्यासाठी दोन्ही भुवांच्या मध्ये आपण लक्ष ठेवलं पाहिजे, ठेवून बसणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे असं सांगितलं आहे की त्यांनी जरी आपला क्रोध नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यांच्या भुवयाच्या मध्यातून बाहेर आला आणि त्यातून नील रक्तवर्णाचे मिश्रण असलेले बालक तत्काळ जन्मास आले. तिथून जेव्हा तो क्रोध जेव्हा बाहेर आला तेव्हा त्यातून रुद्र म्हणून बालक जन्माला आले. क्रोध अज्ञानाने अथवा ज्ञानाने प्रदर्शित केला तरीही क्रोधाची मूर्खचर्या तीच राहते. क्रोध जो करतो हमेशा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ज्याला जास्त राग येतो तो प्रथमच मूर्ख असतो, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला माहिती आहे हा व्यक्ती असा आहे तर अशा वेळेस आपण समजून चालणं महत्त्वाचं आहे. समाजामध्ये आज ज्ञानी व्यक्ती असतो तो राग सहन करतो. ज्ञानी ब्राह्मण असतो की तो जरी कोणी काय बोललं तरी तो सहन करून शांत राहतो. पण जो अज्ञानी असतो आणि मूर्ख असतो तो ज्ञानाला ताबडतोब उत्तर देतो आणि रागावतो. कारण तो रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. पण सत्वगुणामध्ये जो व्यक्ती असतो तो हमेशा शांत डोकं ठेवणार आणि विचार करणार आणि त्यानंतर बोलणार. जर व्यक्ती आपल्याला भडकवत असेल, काही सांगत असेल, काही बोलत असेल तर ऐकून घ्यायचं काम करणार, उत्तर नाही देणार.
आणि त्यावर ताबडतोब भडकतो, ताबडतोब उत्तर देतो, त्याला मूर्ख समजतात. क्रोध अज्ञानाने अथवा ज्ञानाने प्रदर्शित केला तरीही क्रोधाची मूर्खचर्या तीच राहते. जरी ब्रह्मदेवाने आपला क्रोध आवरण्याचा प्रयत्न केला तरी सर्वश्रेष्ठ जीव असून सुद्धा ते तसे करू शकले नाहीत. असा क्रोध त्यांच्या मूळ रूपात ब्रह्मदेवाच्या भ्रूमध्यातून निळा तमोगुण व लाल रजोगुण यांच्या मिश्र रूपात रुद्र म्हणून बाहेर आला. बघा, तमोगुण आणि रजोगुणचं मिश्र रुद्र म्हणून तो भुवयातून बाहेर आला. आणि कारण क्रोध ही रज अन तम या गुणांची निर्मिती असते. ज्या व्यक्तीला राग येतो तो समजून जायचा रजगुण आणि तमोगुण मलाच आहे. आणि ज्याला राग येत नसेल आणि जो शांत मनाने आपलं कामामध्ये ब्राह्मण समजायचा, सत्वगुणी आहे, भगवानचा भक्त आहे. सवैरुरोद देवानां पूर्वजो भगवान भवान नामानि कुरु मेधात स्थानानीच जगद्गुरु. त्यांच्या जन्मानंतर त्याने मोठ्याने रुदन करण्यास आरंभ केला. जेव्हा रुद्र जन्माला आले आणि त्यानंतर त्याने जोरात आक्रोश करण्याला सुरुवात केली. रुदन, रडणे, मोठ्याने रुदन. हे भाग्यविधाता, हे जगद्गुरु, कृपया माझी नावे आणि स्थाने निश्चित करा. आणि त्याने रुद्राने सांगितलं, हे भाग्यविधाता, हे जगद्गुरु, मेरे स्थाने निश्चित करो. इति तस्तवच भाभो भगवान परिपालयन अभ्यधाद भद्राया वाचा माम रोद्रिस्त करोमि ते. ज्यांचा कमळातून जन्म झाला आहे ते अति सामर्थ्यशाली ब्रह्मदेव त्यांची विनंती स्वीकारून त्याला सौम्य शब्दाने शांत करीत म्हणाले, रडू नकोस, तुझी जशी इच्छा असेल तसे मी निश्चित करेन. त्यामुळे भगवान ब्रह्मदेवाने त्याला शांत करीत म्हणाले, तू रडू नकोस जोराने, तुझी जशी इच्छा असेल तसे मी तुला निश्चित करेन. यदरोद्री सुरश्रेष्ठ सोदेगत इव बालकम ततस्तामभिधास्तंती नामना रुद्र इति प्रजाम. त्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, हे सुरश्रेष्ठ, सर्व लोकांकडून तू रुद्र या नावाने संबोधिला जाशील, कारण तू तितक्या अति उद्वेगाने रडला आहेस. म्हणजे ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की तुझं नाव रुद्र आहे, तू जेव्हा जन्माला आलास तेव्हा वेगाने रडलेला आहेस, तुला त्याच नावाने लोक ओळखतील. हदिंद्रियान सुवेम्यो वायुरंगी जलन्मही सूर्यशन्नस्तपचेवस्था नानग्रे कृतानि नेते. प्रिय बालक, मी यापूर्वीच तुझ्या निवासासाठी पुढील स्थानाची निवड केली आहे. तुझं हृदय, इंद्रिय, प्राणवायू, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तपस्या. म्हणजे रुद्र कुठे एवढी स्थानं दिली त्याला. हृदय, इंद्रिय, प्राणवायू, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तपस्या. ब्रह्मदेवांचा क्रोध आशिक तमोगुणाचे मिश्रण असलेल्या रजोगुणापासून उत्पन्न झाला होता. आणि ह्या क्रोधाचा परिणाम म्हणून त्यांच्या भुवयातून मध्यातून रुद्राचा जन्म झाला. रुद्राचा असा जन्म अतिशय अर्थपूर्ण आहे. रुद्रत्वाने विश्लेषण करण्यात क्रोध कामापासून उद्भवतो आणि काम हा रजोगुणाचा परिणाम आहे. जेव्हा काम आणि लोभ अतृप्त असतात तेव्हा क्रोधभाव होतो आणि बद्ध जीवाचा दुस्सह शत्रू आहे. ही सर्वाधिक पापपूर्ण आणि अपायकारक वासना अहंकार अर्थात स्वतःला सर्वश्रेष्ठ समजण्याची भ्रामक अहमन्यतायुक्त भावना म्हणून व्यक्त होते. भौतिक प्रकृतीच्या पूर्ण नियंत्रणाखाली असलेल्या
बध्यात्म्याने अशी अहममनता बाळगणे म्हणजे भगवद्गीतेत वर्णिल्याप्रमाणे मूर्खपणा आहे. अहमभाव म्हणजे रुद्र तत्वाचे प्रकटीकरण आहे. हृदयातच क्रोधाचाही जन्म होतो. हा क्रोध हृदयातच विकसित होतो आणि पुढे नेत्र, हात, पाय इत्यादी विविध इंद्रियातून व्यक्त होतो. जेव्हा एखादा मनुष्य कोपाधिष्ट होतो तेव्हा त्याचा आपला क्रोध लालभडक डोळ्याने आणि कधी कधी मुठी आवळण्याने असा लाथा मारण्याने प्रकट करतो. रुद्र तत्वाचे असे प्रकटन म्हणजे अशा स्थानी रुद्र उपस्थित असल्याचे सबळ प्रमाणच आहे. म्हणून मनुष्य जेव्हा क्रोधिष्ठ असतो तेव्हा तो मोठ्याने वेगाने श्वास घेऊ लागतो आणि अशा प्रकारे प्राणवायूमध्ये किंवा श्वसन प्रक्रियेमध्ये रुद्राचे प्रतिनिधित्व होते. जेव्हा आकाश घनदाट मेघाने भरून येते, रागाने गरजते आणि जेव्हा वारा भयंकर वेगाने वाहू लागतो तेव्हा रुद्र तत्व व्यक्त होते. तसेच वाऱ्याने जेव्हा सागर जल प्रबुद्ध होते तेव्हा देखील रुद्राचे धूसर रूपातील प्रदर्शन होते. हे प्रदर्शनही सामान्य मनुष्यासाठी अत्यंत भयकारक असते. अग्नीच्या मोठ्या ज्वाळामध्येही आपल्याला रुद्राच्या उपस्थितीचा अनुभव येऊ शकतो आणि जेव्हा पृथ्वीवर पूर येतो तेव्हा देखील आपण त्यामधील रुद्राचे प्रतिनिधित्व जाणले पाहिजे. बघा, जेव्हा व्यक्तीला जास्त राग येतो तो हा राग कशामुळे येतो? रज आणि तमोगुणाच्या मिश्रणामुळे. आणि म्हणून इथे सांगितलं आहे पृथ्वीवर रुद्र तत्वाचे नित्य प्रतिनिधित्व करणारे साप, वाघ, सिंह असे अनेक प्राणी आहेत. काही वेळा सूर्याच्या अत्यांतिक उष्णतेने उष्माघाताच्या घटना घडतात. चंद्राने अत्यांतिक शीतलता निर्माण केल्यामुळे शक्तिपाताच्या घटना घडतात. तपश्चर्याच्या प्रभावाने सामर्थ्य संपन्न झालेले अनेक ऋषी आहेत आणि असे अनेक योगी तत्वज्ञ वैरागी आहेत जे क्रोध आणि विकाराच्या रुद्र तत्वाच्या प्रभावाखाली काही वेळा त्यांच्या मिळविलेल्या शक्तीचे प्रदर्शन करतात. महान योगी दुर्वास मुनी यांनी या रुद्र तत्वाच्या प्रभावामुळे अमरीश महाराजांशी भांडण केले आणि एका ब्राह्मण पुत्राने परीक्षित महाराजांना शाप देऊन याच रुद्र तत्वाचे प्रदर्शन केले. रुद्र याचा अर्थ कोपिष्टता, राग. भक्तीमध्ये निमग्न असलेले क्रोधी मनुष्य जेव्हा रुद्र तत्व व्यक्त करतात तेव्हा ते आपल्या उन्नतावस्थेच्या परमोच्च बिंदूपासून पतित होतात. बघा, मी बोललो ना पहिलं, ते याचे अनुमोदन पुढील प्रमाणे करण्यात आले. ये नेरविंदाक्ष विमुक्त मानीन तस्तस्त भावाद विशुद्ध बुद्धयाम आरुच्य कुच्छेन परंपदत्तताम पतंत धोनात दूत युषद्ध दंग्रह. निराकारवाद्यांचे अत्यंत शोचनीय अध्यपतन घडण्याचे कारण म्हणजे त्यांचा भगवंताशी एकरूप असण्याचा मिथ्या आणि तर्क विसंगत दावा होय. सांगायचं तात्पर्य म्हणजे राग हा तम आणि रजगुणापासून निर्मित होतो आणि जेव्हा आपण दुसऱ्यावर राग करतो तेव्हा आपण आपलं पतन करत असतो. ह्याचा मुख्य आज आपण ह्या भागवतमधून ऐकलं. म्हणून कधीही कोणी काय केलं, जो करेल तो भरेल. आपला त्याच्याशी कोणताही संबंध नसताना आपण तर त्याला काही देत नाही किंवा बोलत नाही किंवा काय घेत नाही, तर आपण अशामध्ये हस्तक्षेप न करणं योग्य आहे. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या नशिबाने जो चाललेला असतो त्याच्या नशिबात ज्या ज्या गोष्टी घडणाऱ्या असतात त्या घडतच राहणार. आपण काय बोलून काय त्या घडणार नाहीत किंवा बाजूला होणार असं काही नसतं. तर ज्याला त्याला तो जबाबदार असल्यामुळे त्याला. परंतु आपण एक भक्त आहोत, तर भक्ताचं कर्तव्य भक्तीमध्ये प्रगती करणं आहे, अधोगती नाही. जेव्हा आपण दुसऱ्याच्या चर्चा करतो, दुसऱ्याबद्दल बोलतो, दुसऱ्याबद्दल कुचेष्टा करतो, दुसऱ्याला नावं ठेवून काही ज्या गोष्टी करतो, याचा अर्थ आपण आपल्या भक्तीमध्ये आपलं स्वतःचं पतन करतो, हे आपण लिहून ठेवलं पाहिजे. म्हणून कधीही इतरांच्याबद्दल भक्तीमध्ये आलेल्या व्यक्तीने तरी बोलू नये. बाकी लोक काय करत
जेव्हा ज्ञानी भक्त असतो बघा, कोणाशी बोलणार नाही, आपलं काम करणार, गपचूप राहणं, गप्प असणार, अध्ययन वाचण्यामध्ये घालवणार, भक्ती चांटिंग करण्यामध्ये घालवणार आणि महत्त्वाचे लेक्चर ऐकण्यामध्ये घालवणार, बाकी कोणाशी संपर्क नाही करा. खरा भक्त तो आहे. तर असं आपल्याला होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सांगितलेलं श्राप देणं, दुसऱ्याला टोचून बोलणं, दुसऱ्यावर क्रोध करणं, सर्व पतनाचं कारण आहे, उन्नतीचं नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय. परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.